मुंबईमध्ये मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं बोललं जाते। कारण मुंबईतील 22 प्रभागांमध्ये मनसेची मोठी ताकद असल्याचं समोर आले। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत मनसेनं आपली ताकद दाखवलेली होती। त्यामुळे मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मुंबईतील 22 प्रभागांमधील मतदानाच्या आकडेवारीमध्ये मनसेचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी भाजप आणि मविया यांच्यातील मतांमध्ये काहीसा फरक असताना मनसेची मतं 2 ते 6 हजारांच्या दरम्यान आहेत। घाटकोपर, भांडूप, अणुशक्तीनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकते। त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळवणं कठीण असल्याचं बोललं जातंय। तर 2017च्या निवडणुकीमध्ये मुंबईतील मतांची आकडेवारी काय होती पाहूयात ग्राफिक्सद्वारे। माहीममध्ये भाजप 9946, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून 7324, मनसेची होती 7115। तर दिंडोशीमध्ये भाजप 6987, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 6985 आणि मनसेची होती 1181। तर गोरेगावमध्ये भाजप 11131, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 10055, मनसे 1139 आणि वर्सोवामध्ये भाजप 11267, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 11111 आणि मनसे 1166। जोगेश्वरी पूर्वमध्ये भाजप 7542, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 7502, मनसे 727। विलेपार्लेमध्ये भाजप 9933, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 8294 आणि मनसे 3011। कलिनामध्ये भाजप 10191, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 9709, मनसेला 740 मतं होती। भांडूप पश्चिममध्ये भाजपला 10039, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस। घाटकोपर पश्चिममध्ये भाजपला 11051, शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला मिळून 9350, मनसेला 5881। घाटकोपर पूर्वमध्ये भाजपला 12980, शिवसेना युबीटी काँग्रेसला 12069 आणि मनसेला 1519 मतं होती। अणुशक्तीनगरमध्ये भाजपला 10300, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 4677, मनसे 6850। तर चांदिवलीमध्ये भाजपला 17575, शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून 15199 आणि मनसे 3397। म्हणजे अणुशक्तीनगरमध्ये शिवसेना युबीटी आणि काँग्रेस मिळून जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक मतं मनसेला पडलेली होती। मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी ना काही ताकद असते आणि या सर्व ताकदी जर एकत्रित आल्या तर त्याचा उमेदवार विजयी होतो। हे साधं गणित आहे। मनसेची ताकद आहे, मग उबाटाची नाही का? मग उबाटाची आहे तर मग भाजपची नाही का? मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का? काँग्रेसची नाही का? राष्ट्रवादीची नाही का? कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल। म्हणून जोपर्यंत हे सर्व ही ताकदी ज्या ज्या का पक्षाच्या असतील, ज्यांची युती होईल त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल। अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल।